म्हणजे मार्क पण आम्हीच जास्त घ्यायचे, फीस पण आम्हीच जास्त द्यायची आणि तरी पण आम्ही नोकरीपासून वंचित राहत। तुम्ही आतापर्यंत तलाट्याच्या जेव्हा 6 मार्कावरून गेलेलो आहो पाठीमागच्या पेपरला, आणि ह्यात मला 7 मार्कांनी, आणि तेच जर मी ओबीसीतून असतो तर मी आज लागलो असतो। मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठ्यांचं वादळ हे आता मुंबईकडे जातंय। आपण खंडाळा येथील घाटामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपल्यासोबत काही तरुण आहेत। हे एमपीएससी करणारे तरुण आहेत की ज्यांना काही मार्कवरून ज्यांची नोकरीची संधी हुकली आहे। 10 ते 15 वेळेस त्यांनी प्रयत्न केला नोकरीचा, परंतु ती संधी हुकली आहे। आपल्यासोबत ते आहेत। मला सांगा की कुठून आलात आणि काय सांगाल? आम्ही नवगण राजुरी तालुका जिल्हा बीड या ठिकाणाहून आलो। मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सपोर्ट साठी मुंबईला चाललो आहोत। आम्ही मला आरक्षणाचे कसे फायदे आणि कसे दुष्परिणाम झालेत हे तुम्हाला मी सांगतो। तुम्हाला काय अनुभव आला? माझ्या वैयक्तिक मी तलाट्याच्या जेव्हा 6 मार्कावरून गेलेलो आहो पाठीमागच्या पेपरला, आणि ह्यात मला 7 मार्कांनी, आणि तेच जर मी ओबीसीतून असतो तर मी आज लागलो असतो। आणि माझा मित्र आहे 2016 ला मंगेश जाधव म्हणून, त्याला 94 अनुसूचित जातीचा 94 मार्कावर तो 200 पैकी तो लागला। आणि माझा दुसरा मित्र आहे माझ्यासोबतचा, त्याला 186 मार्क होते, तरी पण 2016च्या तलाठीत तो लागला नाही। म्हणजे 186 मार्क असून सुद्धा त्याला नोकरी चान्सेस मिळाले नाही, आणि 94 मार्कावाला अनुसूचित जातीचा लागला, आणि तरी आम्हाला फीस जास्त आहे ओपनला। म्हणजे मार्क पण आम्हीच जास्त घ्यायचे, फीस पण आम्हीच जास्त द्यायची, आणि तरी पण आम्ही नोकरीपासून वंचित राहत। तुम्ही आतापर्यंत किती स्पर्धा परीक्षा दिल्या आणि किती स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश आले? मी 16 परीक्षा दिल्या आहेत। त्यात मी आरोग्याचे दिले, तलाठी दिले, पोलीस दिले, तर मला ह्यात 2-2, 4-4 मार्कावरून अपयश आले आहे। आणि तेच जर आरक्षण मिळालं असतं तर ओबीसीतून मी लागलो असतो, आणि आमचे आज सर्टिफिकेट हे निघले आहेत, पण आम्हाला त्याचा काही उपयोग झाला नाही आतापर्यंत। आता कशा करता निघाले मुंबईला? आता आरक्षण मिळण्यासाठी मनोज दादांच्या सपोर्ट साठी आम्ही मुंबईला निघलो, आणि आम्ही आरक्षण घेऊनच येणार। जर महिना लागू, 1.5 महिना लागू, पण आम्ही मुंबईमधून हटणार नाही। आणि जर ह्या सरकारने ह्याच्यावर काही दक्षता घेतली नाही तर ह्या आमदार मंत्री यांच्या घरावर मोर्चे काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही। काय सांगशील? पोलीस भरतीची तयारी करतोय, पोलीस व्हायची इच्छा आहे, मग आता मुंबईकडे कशाला चाललायस? आरक्षणासाठी। आरक्षण नाही, आता मी पोलीस भरती 2022 ला, ओबीसीचं मेरिट लागते 25चं आणि ओपनचं मेरिट लागते 34चं। मला तर 32 मार्क होते ग्राउंडला, तरी मी लागलो नाही, आणि माझ्यासोबत ओबीसीचे 27-26 वर लागले। तर यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे, त्यासाठी आम्ही मुंबईला चाललेलो। जरांगे साहेब हे आमचे दैवत आहेत, आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी आम्ही ते उपोषण करणार, तर आम्ही बी उपोषण करणार। 1 महिना आम्ही वापस येणार नाहीत। 1 महिना काय जवळ आरक्षण देत नाही त्यावर आम्ही माघार फिरणार नाही। काय सांगाल? स्पर्धा परीक्षा देणारी ही सगळी तरुण मंडळी आहे, आज मुंबईकडे आरक्षणाच्या मागणीसाठी। आज खरं जर बघितलं तर मराठा समाजातील जे तरुण आहेत ते खूप अभ्यास करून, खूप मेहनत करून नोकरीसाठी प्रयत्न करतायत, पण आरक्षण नसल्यामुळे त्यांना सारखं अपयश मिळतं। जर आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण जर असतं तर आम्हाला आमच्या मुलं 100% म्हणजे 100% नोकरी लागलीच असते। आपण पाहू शकतो की बीड जिल्ह्यातील नवगण राजुरी येथील ही सगळी तरुण मंडळी आहे, आणि ही सगळी तरुण मंडळी आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला चालली आहे। यांचं कारण एकच आहे की आम्ही ओपन मध्ये असल्यामुळं आम्हाला नोकरी मिळत नाहीये, आणि त्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे। काय सांगशील? कितवीला आहेस आता? मी आता 12वी झाली माझी, मी ITI करतोय गव्हर्नमेंटला बीडला। तर आम्हाला आहे का, म्हणजे ओबीसीतली मुलं आहेत का, त्यांना 1250 रुपये फीस आहे, आम्हाला आहे का 3250 रुपये फीस आहे। हा डिस्टन्स का आम्हाला आरक्षण असतं तर आम्ही पण एकदम कमी ह्याच्यामध्ये फीसमध्ये शिक्षण झालं असतं, आणि आम्हाला टक्केवारी ही जास्त असून आमचा म्हणजे राऊंडमध्ये नंबर लागत नाही, किंवा म्हणजे कोणत्याही गोष्टीत आम्हाला माघारी ढकललं जाते। त्यासाठी कधीपर्यंत राहणार आहे मुंबईला? जोपर्यंत आरक्षण मिळत नाहीये तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। नक्कीच आपण जर पाहिलं तर ही सगळी मंडळी आहेत ती सगळी शिक्षण घेत आहेत, कोणी स्पर्धा परीक्षा देत आहेत, आणि लड़ेंगे जीतेंगे हम सब।